नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईनं आज ना मी कटिंग काही तर करून ठेवलेले होते पहिलेतले ब्लाऊज. मी ते तुम्हाला दाखवलेले पण होते एकदा पण मागच्या व्हिडिओमध्ये. तर ते ब्लाऊज मला घ्यायचे होते शिवायला, पण हे एके मापाचे 4 होते आणि एके मापाचे 2 माझे पहिलेतले राहिलेले होते शिवायचे. पण ते पण सगळं घ्यायचं होतं. ते माझं इथं चाललं होतं बघायचं. आणि काल एक स्वतःचा ब्लाऊज कट केलेला होता, तो पण मला पूर्ण शिवायचा होता. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ कटिंगचा तर आलेला आहे, स्टिचिंगचा सुद्धा आज आलेला आहे. तर त्या काही छोटे मोठे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ब्लाऊज कटिंग स्टिचिंगविषयी, तुमचे फिटिंगविषयी, किंवा तुमचं मुंड्यात घोळ येतो आहे, पुढच्या गळ्याचा आकार मागच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येत नाही आहे, फिटिंग कशी टाकावी ती समजत नाही आहे, कुठलेही प्रॉब्लेम, जसं की ब्लाऊजविषयी तुमचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो, आपल्या दुसऱ्या फॅशन डिझायनर त्या चॅनलचं नाव सांगते तुम्हाला मी, ज्योती सुरोजे फॅशन डिझायनर मराठी असं चॅनलचं नाव आहे. तिथं कटिंग स्टिचिंगविषयी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर हा एक ब्लाऊज होता माझावाला, तो मी इथं कट केलेला होता काल, तो आज मला शिवायचा आहे. आणि त्याचबरोबर इथं बरेच ब्लाऊज आहेत, पण एके मापाचे 2 आहेत, तेच घेईल मी असं वाटते. कारण ऑलरेडी मला शिवायला बसायला खूप उशीर झाला होता. दुपारचे 3 वाजून गेले होते आणि बरेच काही कामं होते घरामधली. कामं आवरता बराच वेळ माझा निघून गेला होता. आणि आज थोडंसं डोकं वगैरे दुखतं आहे, त्यासाठी मग म्हटलं बघूयात आज जेवढे होतील तेवढेच करूयात. तर सगळं मशीन व्यवस्थित सगळी पुसून घेतली, मशीनचे दर्शन घेतलं आणि मग काय केलं सुरुवात शिवायला. तर अगोदर जे एके मापाचे 2 माझे मागचे राहिले होते ते पहिले शिवून घ्यावं म्हटलं, आणि मग बाकीचे एक माझा स्वतःचा ब्लाऊज होता तो नंतर घेऊयात म्हटलं. त्याचं शूट वगैरे करायचं होतं, ते निवांत थोडंसं करता येईल. तर मग मी बसले होते शिवायला. आणि आज रविवार असल्यामुळं मुलंसुद्धा घरी होते, त्यांनासुद्धा वरडायचं, आवाज द्यायचा, बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालल्या होत्या. आणि विशाल मस्त गार असा इथं झोपलेला होता, तर मग टी व्ही बघत होता त्यासाठी मग काय मुलं असे त्रास देतात दिवसभर घरी असल्याच्यानंतर, मग काय एवढं काही शूटही केलं नाही. तर थोडा छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवत जा, म्हणजे कसं मला सगळ्या डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते ते तुम्हाला मिळतील. तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई कस्टमर कसे वाढवायचे, आमच्याकडे कस्टमर येत नाही आहे, आम्ही आत्ता जस्ट सुरुवात केलेली आहे, आम्हाला त्यामधलं काहीच डीपमध्ये नॉलेज नाही आहे. तर कसं काय, तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती सांगत असते. छोट्या मोठ्या टिप्स पण देत असते, जसं की सांगतच असते तुम्हाला विषय, म्हणजे कस्टमर कसे वाढवायचे, आपण काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, सगळ्या आपलं कामाचं व्यवस्थित सगळं कसं करायचं, सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मात्र शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ बघत जा. काहीतरी वेगळं असतं, डेली रुटीन असलं तरी त्यामध्ये सुद्धा काहीतरी विशेष असतं, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा, हे 2 ब्लाऊज होते एके मापाचे, तर ते मी शिवले होते आणि माझा एक स्टिच केलेला होता. तर तेच तुम्हाला इथं दाखवत होते. तो टोटली मी 3 ब्लाऊज स्टिच केले, 3 वाजता बसले होते आणि लवकरच झालते. पण हे ब्लाऊज माझे दाखवायचे राहिले होते, कारण मी बसले होते स्वयंपाक करत. तर चला थोडंसं उशिरा दाखवले. ह्याची लेस मात्र बसवायची राहिली होती, कारण ह्याची स्टोनची लेस होती. ही लेस मी चिटकून बसवणार आहे. कशी बसवते, कोणता फ्युकी वापरते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, तर बघा. तर याचं एवढं सगळं माझं असं काही रुटीन होतं. तर इतकेच ब्लाऊज मी शिवलेले होते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा छोटासा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.